एकदा काय झालं, एक साधूंचा गोतावळा हिमालयाकडे निघाला होता तपश्चर्ये करता. सगळे गुरुबंधू. पण वाटेत वातावरण बदललं. जोराचं वादळ सुरू झालं. सगळ्या शिष्यांनी अर्ध्या वाटेतून माघार घेतली. मात्र एक शिष्य हट्टाने पुढे चालत राहिला. रात्रीचा अंधार, बर्फाचा पाऊस, जोराचं वादळ, आणि एका ठिकाणी त्याचा पाय घसरला आणि तो दरीत कोसळला. मग काय झालं? मग काय, खाली जाता जाता तो एका कड्याला लोंबकळला. रात्रीचा अंधार, खालचं काही दिसेना. त्यानं आर्ततेनं गुरुला हाक मारली, मला वाचवा. आणि गुरुचा आवाज घुमला, दे हात सोडून. शिष्य हादरला. तो म्हणाला, हात सोडला तर मरण नक्की. आणि असा विचार करून तो तसाच राहिला. सकाळी बाकीचे शिष्य आले आपल्या गुरुबंधूला शोधायला. तर त्यांना तो शिष्य तसाच दिसला, एका कड्याला लोंबकळलेला. पर थंडी वाऱ्यानं बापड्याचा जीव गेलेला. बरं, बाकीच्यांनी खाली वाकून पाहिलं तर अवघ्या 3 फुटावर जमीन आणि त्याला लागून गावचा रस्ता. रात्री जर गुरुचं ऐकलं असतं तर स्वामी, मी पण त्या शिष्यासारखा वागलो. परत अशी गोडचूक करणार नाही स्वामी. एकदा माफ करा मला आणि यातनं सोडवा स्वामी. आपली मते कुंठित झाली की गुरुवर आंधळा विश्वास टाकावा आणि त्यानं सांगितलेलं ऐकावा. काय हो सुंदराबाई, स्वामी देव याला सांगतायत की तुम्हाला? शिवर शंकर, नमामि शंकर, शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो.